या जागेला तुम्ही आता इथं आलात, या जागेला काय म्हणतात? तुम्ही आता जिथं उभे आहे त्याला काय म्हणतात? तुमचं स्तूप, काम स्तूप काय कसं असतं? काय ते मला सांगा ना तुम्ही. याला बुद्ध स्तूप म्हणतात ना सर. जर तुम्हाला माहितीच नाही आपण कुठल्या वास्तूत राहतोय, आपण कुठं उभं आहे, आपण कसली निरीक्षण करायला आलेले, तर तुम्ही नक्की मजा करायला आलात का आमच्या? मग कशाला आलात मला ते सांगा. तुम्हाला सक्षम अधिकारी तुम्ही काय चालू याची माहिती घेतो. बुद्ध स्तूप आहे, जर तुम्ही जर ते सांगू शकत नाही बुद्ध स्तूप आहे का रमाई गार्डन आहे, तुम्ही लांबून आला, तुम्हाला जर कॉल केला सांगायचं ना बुद्ध स्तूपातली विटंबना झाली. तुम्ही त्यांना पहिली माहिती द्यायला पाहिजे का नाही की तुम्ही गार्डनला विटंबना झालेली. हा, एखाद्याच्या धम्माशी खेळलं तुम्ही परत माझ्याकडे हे काय आता हे नक्की? अहो तुम्हाला 2 मिनिटापूर्वी नाही, मी 4 वेळेस अर्ज केले, तक्रार अर्ज. आजही सीएम बरोबर 2 तासापासून बोलतोय. कशाला मार्गी लागतील? हे काय लग्न आहे का एखाद्याचं मार्गी लावायला? एखाद्यावर जर चिंतोडी उडवायचे परत म्हणाय मार्गी लावतो, कपडे बदलायचे का आपल्याला 5 मिनिटांमध्ये? तमाशी खेळला सरळ सरळ बोलून घ्या लगेच टीम स्वच्छतेवाली. मला तात्काळ कारवाई पाहिजे. मी 4 महिन्यापासून अर्ज करतो तुम्हाला. अरे स्वच्छतेवाली बोलवायला काय अडचण नाही. ए राजू, समीरला फोन लाव ना. काय झालं सर? कुणाला बोलायला लागेल आता? त्यांना तर लगेच बोलवायचं ना. कुणाला बोलवायचं? आमची स्वच्छतेची. या तुम्ही 1 मिनिट. कधीपासून? तुम्हाला कधीपासून बोलवायचं? 1 आतापासून? मिनिट. आता तर बोलवायला ऐका ना, लागेल. तुम्ही बघून घ्या. पहिलं तुमचं काम सांगतो मी तुम्हाला, काय काम झालेलं आहे ना. मग तुम्हाला गांभीर्य नाही का सर? करा तुम्ही, नजर मारा स्वतः. हे काय आहे? आता काय बोलणार राजू, समीरला बोलव. बघा मागं. सांगितलं नाही. कोण आहे ते? कोण आहेत? हे काम आहे का सांगा मला, दाखवा. कोणतं काम आहे? कोणतं काम आहे सांगा ना मला. हे काम आहे का? येस या नो म्हणा फक्त मला. अहो उखडलं म्हणजे याला आरसीसी पीसीसी खर्च गेला का नाही पैसे? हा, या इकडं. हे बघा, कुठली साईट आहे का तुमची खराब नाही म्हणून? सांगा ना मला तुम्ही. हा, दाखवून द्या तुम्ही. भावा हे बघा, खाली बघा रे, वाटून बघा. हा, करून घेतो दुरुस्त सगळं. पहिले स्वच्छता करून घेतो आणि मग स्वच्छता आणि संरक्षण अति गरजेचं आहे आम्हाला. गेट आणि कलरिंग. हो, अति गरजेचं आहे. त्याची लाईट वगैरे सगळी वायरिंग वगैरे तोडताड झालेली आहे. त्याचा पंचनामा करा, आमच्या समोर फोटो काढून घ्या. तर तुम्हाला हे दिसलं, तुम्ही आम्हाला सांगा का आम्ही 2 दिवसात करतो का 4 दिवसात करतो. आम्हाला फक्त त्याची कारवाई पाहिजे. आणि रीतसर सांगतो तुम्हाला, बघा हे सामान चोरी गेलेलं आहे. तुमचे एकही तुमचा आजही पोलीस स्टेशनला तक्रार नाही. जर तुम्ही गार्डन म्हणत असाल तर तुम्ही लगेच सर, मी येण्याच्या अगोदर चोरीला मी आले. 2 वर्षापूर्वी असे कारण सांगूच नका. मी हा? असं सांगून चालतं का? नगरपालिका म्हणून उत्तर दे ना तुम्ही. ते भरपाई करा मग तुम्ही. तुम्हाला 2-2 वर्ष तुम्हाला वाटलं नाही हो त्यांची तक्रार द्यावी म्हणून? मी असताना मी नसताना असे उत्तर चालतं. 2-2 वर्षापूर्वीची ते मग जबाबदारी कोणती पार पाडते ते पण विचारावं लागेल ना. मजाक चालू आहे. काहीतरी आपलं म्हणायचं चला झालं नाही झालं, आमच्याकडून माहिती नाही दिली. सर ते एक वस्तू किती रुपयाची? हा, खिशातून खर्च आहे का कुणाचा तो? लगेच त्याचं कंप्लेंट केली पाहिजे. त्यांच्यावरती कंप्लेंट घ्या. त्याची पण चक्कर मारा. आता तुम्ही सक्षम आहे ना एक अधिकारी, या म्हणून. हे बघा खाली या. प्रत्येकाची सर्व चोऱ्या गेल्या तिथं. तुमच्याकडे तक्रार आली तर तुम्ही लक्ष देताल ना. 2-2 वर्षापूर्वी चोरी गेलेलं आहे. 2 वर्ष काय जास्त वेळ झालाय बा. चोरी गेलं, घरी काढून नेलं, काय अर्थ काढायचा त्याचा? 2 वर्षानंतर काय तक्रार होती कायची? फोटो काढा, आम्हाला सांगा तुम्ही किती दिवस करणार, तुम्हाला ते दिसले. हे बघा इथं कोण वस्तू हे बघा, याच्यावरच्या पण प्लेट वगैरे सगळं चोरी गेलेलं, याचं पण गेलं, तर तिकडचं पण गेलेलं. विचार आहे का नाही वस्तू चोरी गेल्यात का नाही? कुठं गेल्या त्या वस्तू? बरं तुम्हाला मला सांगा, नगरपालिकेला तुमच्याकडे अर्ज आला का यांचा? तुम्ही गार्डनचं म्हणता ना, गार्डनचा अर्ज आला का? मग गार्डनच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला अर्ज का नाही दिला? आमच्याकडे तर बोरिंगचा तो पाईप आलेला होता, कसला
राजभाऊ होता की नाही तो अर्ज तो इथं पाणी होतं ठिबक सिंचन होतं ठिबक सुद्धा काय त्याची पाण्याची पाईपलाईन पलीकडे घराघराला चालू आहे. आता एक काम करू आम्ही कायमस्वरूपी एक कर्मचारी नेमतो आता इथे. झालं ना दुरुस्ती करून देतो. आणि याची चोरीचं हे सामानाची जबाबदारी कोण घेणार? हे जे चोरीला गेले त्याचं त्याचं आता चौकशी करतो ना सगळं. यांच्यावर लावावं लागेल ना. तुमच्या समोर चोरीला गेलं 2-2 वर्ष, तुम्ही म्हणले की 2 वर्ष आले चोरीला गेले. गार्डन डिपार्टमेंटला आलो ना त्याच्या अगोदरच ते व्हायले सगळं. अरे पण मग अहो तुमची फक्त ठेकेदार नगरपालिका म्हणून तुम्ही पैशाचा सगळा उलाढाल केली ना साहेब. वस्तू ते जागेवर नाहीये, पोलीस ऐकते ते, तुम्ही तिकडे तक्रार दिलेली नाहीये. किती दिवसात करताय मला ते सांगा. 4 वाजायला थोडा वेळ लागेल. आपल्याला सगळं ते सोडलं. दरवाजा बनवावा लागेल. हे बघा या गेटचं एक आहे, याला खाली गेट आहे, याला वरती पण तारीख केल्या तरी काही अडचण नाही. आलं की लक्षात? आपल्या काही कुठल्या कार वगैरे काय आतमध्ये येत नाही की कुठल्या मोठ्या गाड्या नाही. हा तुम्ही त्याचं काहीतरी करा, एक तर बंदोबस्त. दुसरी गोष्ट याला पूर्णपणे गेट करून घ्या, सीसीटीव्ही त्याच्या आतमध्ये पूर्णपणे ना क्लीन करून त्याची लाइटिंग वायरिंग वगैरे परत करून घ्या. सगळ्या लाईटी चालू करून सीसीटीव्ही फुटेज लावा. बोला ना. जे खर्चिक आयटम आहे ना त्याला आम्हाला सभेची मंजुरी घ्यावी लागेल. ऐका ना सर, ऐका ना. सांग मी तुम्हाला मी पण सांगतो ना, एकही रुपया तुम्ही दलित वस्ती अंतर्गत आतापर्यंत आम्हाला किती खर्च केला याची आम्ही चौकशी केलेली नाही, करतही नाही. ऐका, किंवा भीक मागतही नाही. ऐका, पण आमच्या ज्या वस्तू आहे त्या काय बुद्ध स्तूप आहे, समाज मंदिर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे आणि ते महापुरुषांचे जे स्मारक असते याचं संरक्षण करणं, याची साफसफाई करणं आणि याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं हे तुमचं काम आहे. आम्हाला निधीचा कुठल्याही पद्धत आहे त्याच्यामध्ये सांगायचं काम नाही तुमचं. हा, एवढंच आम्हाला म्हणायचं. जे पाहिजे ते आम्हाला पाहिजे. आम्ही तुमच्याकडं म्हणजे असं काही हे नाही करते, जे आहे ते आम्ही मागतो आणि ते तुम्ही दिलं पाहिजे एवढं आमचं कर्तव्य, म्हणजे तुमचं कर्तव्य. आम्हाला ते द्या. आमची बाकीची काही कारवाई आणि ऐका, हे जे आहे ना हे अति तात्काळ काम झालं पाहिजे, किंवा जो कोणी याचा पहिला ठेकेदार असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर जर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला तुम्ही नोटीस पाहिजे पाहिजे. आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये परत घुसणार, कारण ते काही काम काही 1 वर्षाचं 2 वर्षाचं काही नाही. हे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, पण ह्या पद्धतीचं काम हे गलीच. याला RCC PCC काय झाली पाहिजे सगळी, नंतर त्यांनी फरची बसवली पाहिजे. पण तुम्ही आता समोर दिसते तुम्हाला ते काय, आणि हे काही दिवसामध्ये ते खाली सुद्धा फरची जाणार आहे, हे दिसले तुम्हाला. बरोबर ना? मग आता हे काम खोटं आहे का नाही? याचं तुम्ही बघा काय करायचं ते, अहवाल तयार करा, पंचनामा घ्या आणि आम्हाला सांगा. तुम्हाला आधी हे तर करतो चौकशी. कलरिंग आणि गेटचं अर्जंट तुम्हाला करून द्या. आम्हाला साफसफाई, त्याची सुरक्षता आणि त्याची काळजी, हे तिने आम्हाला सांगा कसं घ्यायला. तसं ते गार्डन पण क्लीन, ते तर करता तुम्ही पण साधारण क्लीनच, तर टंगळ मंगळ नको व्हायला. काही एक सिक्युरिटी ठेवायचं आहे, ती संभाषण झालं. त्यांचं म्हणणं आम्हाला कळलेलं, आम्ही तरी त्याच्यावर उत्तर दिलेलं. आम्हाला कुठल्याही समाजाचा बांधिलकीचा नाही, आम्हाला फक्त याच्याशी काय पाहिजे, आम्हाला संरक्षण, जबाबदार पाहिजे तो. हो, व्यक्ती पाहिजे. समाजाचा नको, जबाबदार पाहिजे. आणि ती बेसिक मागणी ना, त्यात काय असं तुम्ही वेगळी हो, मागणी करताय असं हे तर तुम्हाला पण माहिती. आम्हाला कुठल्या संघटनेत ते म्हणले संस्थेचा देतो, आम्हाला तसलं काही नको. देऊ नका कुणा. आमच्या तुम्ही तुमचाच नेमा, फक्त जबाबदार असू द्या, त्याच्यावर जबाबदारी असू द्या. आपल्याला काय कुणाचं नकोच ना. परत याला त्याला गालबोट लाव, कशाला गालबोट लाव, अरे रवी भाषा होईल त्याच्याविषयी शासनाचं माणसावर आम्हाला बोलता येईल. ते तुम्ही काळजीपूर्वक कसं करायचं ते आम्हाला सांगा. किती दिवसात, 2 दिवसात करता, 4 दिवसात, ते सांगा आम्हाला. कारण हे दिसतंय खूप गलीच. हॅलो, ऐकते रमाई गार्डनला आलो होतो. तिथे स्वच्छता काही करत नाही तुम्ही, लोकांनी सांगतोय नेहमी स्वच्छता केली पाहिजे ना, मिळलं पाहिजे. हो, तर ते नेहमी कंट्रोल पाहिजे ना त्याच्यावर. ठीक आहे, मी बघितलं, सांगतो तुम्हाला काय काय करायचं.
साहेबांशी चर्चा करू. चालतंय, काय अडचण नाही. हा सर, बघितलं ते सगळं तिथे ते जागेवर. तिथे आत स्वच्छता नाही झालेली आपल्या कर्मचाऱ्यांकडून, आणि एक दरवाजाची मोठी मागणी, मेन जिथे एंट्री होते ना स्तूपमध्ये, ते ओपन आहे. त्याच्यामुळे बाहेरचे कोणी पण येऊन तिथे हे करतात, गुटखाचे तुंपलेले वगैरे आहे. तर ते गेट बनवावं लागेल फॅब्रिकेशनमध्ये, एक मोठी साईज आहे जरा, आणि आतमधून कलर मारावा लागेल. आणि साईडनी काही क्रॅक गेलेले आहेत, ते बांधकाम कोणी केलं ते चौकशी करून त्यांना नोटीस वगैरे द्यावी लागेल त्यांना, कॉन्ट्रॅक्टरला. आणि एक जण आपल्याला परमनंट ठेवावं लागेल इथे मेंटेनन्स, म्हणजे सुरक्षेसाठी. आणि खेळणीचे साहित्य, कारण ते साहित्य काही चोरीला गेलेले आपले, हे बघ सिंचन चोरले गेले, आणि कुलूपही तोडलं होते मागे 2-3 वेळा. पाण्याचं काय सिंचन होतं ना. आपल्याला रिपोर्ट देत नाही. तर मुख्य म्हणजे आता ते म्हणतात मग आम्हाला किती दिवसात करणार आणि काय, ते आम्हाला सांगा. म्हणजे तर गेट महत्वाचं आपल्याला नाही, महत्वाचं गेट आपल्याला चालू करावं लागेल, आणि कलरिंग आपलं, आणि सिक्युरिटी पण. मी त्यांना तेही सांगितलं की आम्हाला सभेची मंजुरी लागते. 1 मिनिट बोलतायत. हॅलो हॅलो, हा बोला. हा सर, आपली चर्चा होऊन किती दिवस झाले सांगा बरं. खरं आपण याच्यावर चर्चा केलेली की नाही? हा, मग जर आपण चर्चा करून जर आज 1.5-2 महिने होत असतील तर सांगा ना. आपण 14 एप्रिल मध्येच. हा हा मग हा मग हा बर बर हा बर ओके. काय बर 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 चालेल ना, चालेल ना. आत्ता आहे ना, अति तात्काळ तुम्ही त्याची स्वच्छता करून द्या अलग लक्षात. कारण तितकं गलीच आहे, त्याला फिनेल वगैरे मारून धुवून वगैरे साफ करा. ते दिसताना एकदम गलीच दिसतंय, परंतु तुम्ही म्हटले ना 1-2-3 दिवसामध्ये, तर सोमवार नंतर काम चालू करून घ्या, असं आमचं मत. हा, सीसीटीव्ही महत्वाचे आहेत. ओके. आज किती 15 तारीख आहे ना सर? हो, मग आज शुक्रवार, गुरुवार आहे ना, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, बरोबर ना? सोमवारीच आहे ना. ओके. हा, टँकर आणले आपण, स्वच्छता करून देतो, बोलून घेतो.